चला तर मंडळी, आज करूया सुंठवडा. अर्धा किलो खोबऱ्याचे किस घेतले, खारकाचे किस घ्यायचे, 2 चमचे खसखस घ्यायचे, डिंक, सुंठ पावडर, काजू, बदाम, तूप आणि वेलायची. सुंठ पावडर भाजून घ्यायचे, 2 मिनिटं भाजायचे, काढायचे लगेच. खोबरं पण भाजून घ्यायचे बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं. एक सलग हलवायचे, करपू द्यायचं नाही. ते पण काढून घ्यायचे खोबरं. खसखस पण 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती. पण तूप घ्यायचे 1 फुलपात्र, डिंक चांगलं भाजून घ्यायचे त्याच्यात. असं फुललं की काढायचे, बारीक गॅसवर घ्यायचे, काढायचे. तूप टाकायचे परत थोडं. बदाम 2 ते 3 मिनिटं बदाम पण चांगल्या तुपात शालो फ्राय होऊ द्यायचे. 1 वाटी काढून घ्यायचे. काजू ती पण शालो फ्राय करून घ्यायचे. खोबरं भाजलेलं वाटायचे मिक्सरच्या भांड्यात बारीक वणी, काढायचे. खसखसची पावडर भाजलेली काढायचे. त्याच्यात खसखस, खारीकचं पावडर, विलायची, सुंठ पावडर 2 चमचे वाटून घ्यायचे एकदम बारीक. ते पण काढायचे परातात. काजू, बदाम हे दोन्ही पण वाटायचे. डिंक पण वाटायचे बारीक वणी एकदम. साखर आहे मिक्सरला वाटले, ते 2 चमचे टाकायचे. पिठी साखर मिक्स करून घ्यायचे. तयार आहे आपलं सुंठवडा. खूपच मस्त झाले. म्हणजे